नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड. तुम्ही बघू शकता आज मी ट्रेनमध्ये बसलेलो आहेत. शिवाय ए सी स्लीपर आहेत. हे बघा, व्ह्यू बघून घ्या कशी दिसते ट्रेन. तुम्ही बघितलेलं नसेल म्हणजे तुम्ही बघितलेले असेल, बट मी सांगतोय आज खूप हाल झाली. 5 वाजता ट्रेन होती, शिर्डीवरून सेलूला जायचं आहे. आता चाललो आहे सेलूला, परभणीला. तिथं आपली दुसरी फ्रँचायझी ओपन होती, त्याच्यासाठी चाललेलो आहे. त्याच्या मागची बॅकग्राऊंड स्टोरी सांगायची ठरली तर काय झालं माहिती का, निमोनला गेलो होतो 2 वाजता. तिथे ना खूप पाऊस चालू झाला, खूप पाऊस, इतका पाऊस, बाराखे कपडे बिपडे ओले होऊन गेले. तिकडून आलो 3:30 वाजता. नंतर घरी पाऊस चालू झाला. यायचं कसं, शिर्डीला 5 वाजता ट्रेन. मग मी अभय सरांना फोन केला. अभय सरांना म्हटलं, सर असं असं आहे, असं असं झालं आहे म्हटलं, पाऊस चालू, काय करू म्हटलं. मग ते बोलले, थांब मी भाऊसाहेब सरांना कॉल करतो. भाऊसाहेब सरांनी त्यांची गाडी दिली मला, वॅगनर गाडी दिली. छोट्याला पाठवलं, काय नाव, आदित्य सातपुते म्हणून, त्याला पाठवलं. त्याच्यासोबत मी आलो. त्याच्यात एवढा जबर किस्सा की मोजून 15 मिनटं राहिले होते. तिथे मी कुठं होतं, राहतेमध्ये होतं मागं. आलो, छोट्याला म्हटलं ट्रेन ओकायची, सुटायची, जायची. बाबा काय एवढा स्ट्रगल करून मग कसं तरी त्यांनी शेड्यूल ठेवलं. म्हणजे शेडी रेल्वे स्टेशनला सोडलं आणि ट्रेन नेमकी निघालीच होती. त्यात मला तो कधी, आई शपथ, कधी बसलेलो नाही. बसलेलो आहेत, बट माहीतच नव्हतं तो डबा कोणता. काय M274 नावाचं तिकीट आहे, म्हणजे सीट होतं. सो M274मध्ये बघायचं, तिकडं पळत जाय, तिकडं सरळ पळत जाय, परत इकडं पळत आहे. मला सापडाना, तर ट्रेन तर निघाली, काय करावं. परत एकदा पोलीस काका म्हटलं, M274 कुठं आहे म्हटलं. ते बोलले तिकडं माग आहेत, तिकडं जा. मग तिकडे गेलो, बघता सापडलं M274 आणि बसलो आत. हे बघा, हा माझा 74 नंबरचा. आणि मी आता इथं बसलो, आराम करत नाही म्हणता इथं, पण आता जायचंच आहे. आणि खूप भूक लागलेली, बट आता चालू गाडी काही दिसतच नाही आहे. तर बघू, काहीतरी खाऊ, झोपू आणि मग जाई. आता साधारणतः मी 11 वाजता पोहोचेल सेलूला. लाईफमध्ये, प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे, पण तुम्ही कोणत्या अँगलने हँडल करता हे महत्त्वाचं आहे. कोणीच प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रात माहीर नसतं. तुमचं क्षेत्र जे आहे त्याच्यात बाप म्हणून राहा. बास, आपल्याला काही येत नाही, आपण फक्त बोलायचं याच्यावर आपली जीवन आहे, पण याच्यावरच आपण मोठं होणार. हा आपला शब्द आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. भेटू परत.